तर मंडळी, जर तुम्हाला थंडीमध्ये पोपटी बनवायची आहे आणि जर तुम्हाला माहिती नाही की पोपटी कशी तयार केली जाते, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. तुम्हाला सर्व समजून जाईल की पोपटी कशी तयार केली जाते आणि पोपटीमध्ये काय काय सामान लागतं ते. तर व्हिडिओ नक्की लास्टपर्यंत बघा. आणि आता आपली पोपटी बनत आहे, आपण बघू शकता. चिकन जबरदस्त आहे. दोरा सोड पाण्यावरच घे डायरेक्ट. एक नंबर. तर मंडळी, आपण आता पहिला आलो आहे मासे पकडण्यासाठी. तर बघूया आज आपल्याला किती मासे भेटत आहेत. ते मासे घेऊन आता आपण वरती फार्म हाऊसला पार्टी करण्यासाठी जाणार आहे. तर बघूया आता आपल्याला किती मासे भेटत आहेत. तर बघू शकता मित्रांनो, आपल्याला तर एवढे मासे भेटलेले आहेत. तुम्हाला दाखवतो आता किती आहेत ते. तर हे बघा मित्रांनो, मासे एवढे आपल्याला मासे आता भेटलेले आहेत. तर हे मासे आपण आता घरी घेऊन जाऊन साफ करून मग ते आपण वरती जाणार, कारण आज आपल्याला मासे पण करायचे, माशाचा पण रस्सा करायचा आहे आणि आज आपल्याला मेन करायची आहे ती पोपटी. तर मंडळी, आपण आता हे सगळे मासे घेऊन जाऊया लवकर घरी. यांना साफ करायची सोय करूया लगेच. आणि मित्रांनो, तुम्ही हा मासा कोणता आहे तो कमेंट करून लवकर सांगा. बघूया कोणाची कमेंट बरोबर येते. मासा परत एकदा बघा कुठचा आहे तो. नदीत भेटलेला आहे आपल्याला. चला तर आपण लवकर घरी जाऊन मासे साफ करूया. बघू शकता मित्रांनो, आता आम्ही मासे साफ करायला घेतलेले आहेत. तर मित्रांनो, बघू शकता आपल्या मामावाचेच मासे साफ करतायत. दरवेळी सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल, मासे साफ करणारे आपले मामा आणि भाचाच आहे. तर बघू शकता तुम्ही, आता आम्ही मासे साफ करतोय, कारण आपल्याला आज वरती जायचं आहे फार्म हाऊसला. तर मित्रांनो, फायनली आपण आलेलो आहे आपल्या जागेवर आणि बघू शकता माझा मामा आता केळीच्या पानाचे बारीक तुकडे करणार आहे. तर बघा तुम्ही आता पुढे व्हिडिओ. आता आम्ही मस्तपैकी चूल पेटवलेली आहे, कारण आम्हाला आता भात शिजत घालायचा आहे. तर बघा आज तुम्ही मेन व्हिडिओ बघा तो पोपटीचा. जर तुम्हाला पोपटी करायची माहिती नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर हा आहे संदीप डॉन, यांनीच आपल्याला मासे पकडून दिले. तर आपण आता पानं धुवून घेतो आहे, कारण आपल्याला पोपटीची सुरुवात करायची आहे. पोपटीमध्ये मटक्यामध्ये सगळं आपल्याला पोपटीचं सामान भरायचं आहे. त्यासाठी आपण आता पानं धुतो आहे. मी आणि नितीन पानं धुतो आहे. म्हणजे मी काही धुवत नाही, नितीनच धुतो आहे. तर बघूया आता आपली पानं तर धुवून होतीलच. बघूया पुढचा काय. तर आता आपण जी पानं धुतलेली होती ती पानं आता आपण आपल्या चुलीजवळ जराशी गरम करतो आहे, कारण त्याच्यावर पाणी आहे. ते पाणी घालवण्यासाठी आपण ती जराशी अशी शेकून घेतो आहे. तर अशीच सगळी पानं आम्ही आता शेकून घेणार आहे. तर बघा तुम्ही व्हिडिओ पुढे. आता आम्ही मेन पोपटीला सुरुवात केलेली आहे. तर बघा, पहिले आपण केळीच्या पानाचे तुकडे केले. त्यानंतर ते तुकडे आपण धुवून घेतले. त्यानंतर आता आपण तेच तुकडे चुलीवर आपण असेच शेकून घेणार आहे. म्हणजे त्यावर जे पाणी असणार आहे, म्हणजे त्याला पूर्ण सुकं करणार आहे त्या पानाला. त्यासाठी असे आम्ही चुलीवर धरतो आहे ते पानं. तर आता बघा, आता आमची सगळी पानं होतील करून, तशी सुकतील सगळी आता पानं. अशी आम्ही 25-20 अशी पानं आम्ही केलेली होती. तर आता आपण सुरुवात केलेली आहे पोपटीला. तर आपण हे चिकन आपण सगळा मसाला लावून घेतलेला आहे. तेच चिकन आता आपण केळीच्या पानामध्ये जे आपण तुकडे केले होते केळीच्या पानाचे, त्या पानामध्ये आता हे आपण चिकन बांधून घेणार आहे आणि त्याला मस्तपैकी असा दोरा बांधणार. तर बघू शकता आपला आता गणेश चव्हाण आपला मित्र, आता बघा त्याला कसा धागा बांधेल तो. अशा आपण सगळ्या तुकड्यांमध्ये चिकन बांधून घेणार आहे. बघा तुम्ही.
त्यामध्ये आता काय काय टाकू ते आम्ही. तर आता आपलं चिकन पानांमध्ये बांधायचं काम चालू आहे. तर बघू शकता आता कशा प्रकारे चिकन बांधलं जातं ते पानामध्ये. तर मित्रांनो, आपलं हे चिकन आहे इथे ठेवलेलं. त्या चिकनमध्ये मस्तपैकी मसाला लावलेला आहे. जेवढा तुम्ही मसाला आणि मीठ जेवढं त्याला चांगलं लावलेलं असेल तेवढीच आपल्याला पोपटीमध्ये ते शिजल्यानंतर चव लागणार आहे. त्यामुळे हे बनवून आणलेलं आहे मामाकडनं घरातनं. तर आता आम्ही ते सगळं बांधून झालं पानांमध्ये की तुम्हाला पुढची व्हिडिओ दाखवतो की कसं ते मडक्यामध्ये सगळं सामान भरतात ते. तर बघा तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. तर तुम्हाला समजून जाईल की थंडीमध्ये जी पोपटी तयार करतात आग बिग लावून मडक्याला, त्यामध्ये काय काय टाकतात ते तुम्हाला सगळं या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आमचं हे आता बांधून होतीलच सगळे. तर तुम्ही बांधून झाल्यानंतर तुम्ही बघा की कशी पोपटी तयार केली जाते ती. तर मंडळी, आता आपली ही केळीची 7-8 पानं आता बांधायची राहिलेली आहेत. तर ती आपण आता त्यांना जवळ नेऊन देऊया, कारण ती सुकत ठेवलेली होती आपण. तर आता ही आपण नेऊन देऊया त्यांना आणि बघूया पुढे आपल्याला आता काय करतील ते. कारण मी पण ही व्हिडिओ पहिल्यांदाच बघतोय. तर कारण माझा मामाही बनवतोय. तर ही पानात बांधलेलं चिकन ते आपण धागाने बांधायचंच आहे, कारण ते आपण मडक्यामध्ये टाकल्यानंतर सुटू नये त्यासाठी आपण ते धाग्याने बांधायचं आहे. तर बघा नीट व्हिडिओ कशी बांधतात ती. आता आमच्या झालेली आहे बांधून. तर आता आपण आलेलो आहे चुलीजवळ, कारण आपल्या चुलीजवळ आपला शंभू मामा माशाचा रस्सा बनवणार आहे. त्यासाठी त्यांनी सगळं मीठ मसाला आणि तेल बिल टाकून सगळं आता ढवळतो आहे, मिक्स करतो आहे. तर बघा त्याची रेसिपी तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही, फक्त मग आपल्या चॅनलवर बघायला भेटणार आहे. तर तुम्ही ती व्हिडिओ नक्की बघा. आता डबा खोलणार आहे आम्ही, बघा कसा मसाला लागलेला आहे तो. आता त्यामध्ये तो टाकतो आहे कोकम. ही रेसिपी तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाहीत, फक्त आमच्या चॅनलवर आमच्या इथेच बघायला भेटेल. आणि याच्यात आहे आमचं वाटप. आम्ही वाटप घरून करून आणलेलं आहे आणि इथे आता डब्यात तेल टाकलं आहे त्यांनी. आता तो परत डबा लावणार आणि ढवळणार. ही शंभूमामाची आमच्या रेसिपीज वेगळी आहे. आणि इथे आमचा भात झालेला आहे आणि इथे आमचा पोपटीचा कार्यक्रम सुरू झाला आहे. ते आता बांधल्यानंतर आपण तिकडे जाऊया, बघूया. आता अजून ते बांधत आहेत पोपटीचं हे चिकन. तर तोपर्यंत आपण आलो आहे मच्छीच्या इथे. तर मित्रांनो, अशा प्रकारे डबा हलवून घ्यायचा, मग मसाला माशांनाच एकदम चांगला लागतो. तर मंडळी, आपले हे चिकन अजून बांधून व्हायचं आहे, कारण भरपूर चिकन अजून राहिलेलं आहे टोपामध्ये. तर यामध्ये आहे सगळ्या भाज्या आणि जाडं मीठ आणि अंडी आणलेली आहेत आपण, कारण पोपटीमध्ये ते सर्व टाकायला लागतं. तर आता बघूया यांचं कधी सगळं बांधून होईल. आपलं हे मडकं आहे मोठं आणि ते सगळं भात बीत तयार करतात. भात आणि मच्छीचं चुलीवर तयार करतात सगळे. आपला शंभू मामा आचारी आहे, बघू शकता तुम्ही. आता आपण ह्याच्यात भात आपला ठेवलेला आहे चुलीवर. तर मंडळी, आता आपल्याला जो मडक्यामध्ये टाकायला लागणार आहे पाला, तो आता पाला आपण इथे धुवत आहोत. आणि बघू शकता आपले ते चिकन बांधून झालेलं आहे. आपला थंडा पण आलेला आहे आणि आपण आता ते सगळं पाला धुवून घेतो आहे. आणि आत्ता आपला भात पण इथे रेडी झालेला आहे मस्तपैकी. वाफ पण मस्त येते भातामधून. तर आता आपला शंभू मामा बघा काय करतो आहे ते. मस्तपैकी वरून दम म्हणतात ना, तसा दम देतो आहे त्या याला भाताला. तर बघू शकता अशी लाकडं आता आम्ही वरनं टाकलेली आहे. आता हा टोप उतरून खाली ठेवणार जमिनीवर. आता शंभू मामा हा टोप उतरून ठेवेल आणि नंतर मग तो मच्छीचा रस्सा तयार करायला घेईल. तर आपण बघूया आता व्हिडिओ. तुम्ही बघा आणि तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की आपली व्हिडिओ तुम्हाला कशी वाटते ती. तर बघा. तर मंडळी, फायनली मामाने आता पोपटी भरायला सुरुवात केलेली आहे मडक्यामध्ये. तर बघू शकता की काय काय इथे ठेवलेलं आहे ते. इथे भांबोट्याचा पाला आहे, मटार, फरसबी आणि पावटे
आणि अंडी आणि चिकन एवढं सगळं यामध्ये आता आम्ही भरणार आहे. तर बघू शकता कसं भरतात. पहिला आधी त्याच्यामध्ये भांबुर्ड्याचा पाला भरतात. त्यानंतर आपली जे आपण भाजी आणली आहे मटार, फरसबी असे काही भाजी आणली आहे. भाजी आपण आता त्याच्यात टाकणार आहे. तर बघू शकता तुम्ही कशाप्रकारे आता आपण मडकं भरणार आहे ते. तर मंडळी बघून घ्या मडकं आता आपण कशाप्रकारे भरून घेणार आहे ते. सर्व भाज्या आपण आधी त्यामध्ये खाली टाकणार. त्यानंतर आता आपण भांबुर्ड्याचा पाला टाकू त्यावर. आता परत आपण हे टाकणार भाज्या टाकणार त्या वरती. परत त्याच्यावर भांबुर्ड्याचा पाला. असं सगळं थर करत आपण जाणार आणि आता आपण टाकणार आहे ज्यामध्ये आपण चिकन बांधलं आहे पानात. त्या आपण आता 2-3 इथे आता तळाला आपण ते टाकणार. चिकन ज्या पानामध्ये आपण बांधलेलं आहे ते टाकणार आता आपण ह्याच्यात. ते परत भाज्या टाकलेल्या आहेत आणि आता आपण त्याच्यात टाकणार आहे ते जाडं मीठ. जाडं मीठ असतं ते आपण आता याच्यामध्ये टाकणार कारण ज्या आपण मटार बिटार टाकलेले आहेत त्यांना मीठ लागायला पाहिजे त्यासाठी आपण त्याच्यात जाडं मीठ टाकलं आहे. तर बघा आता आपण चिकनचं हे टाकलं आहे बांधलेलं. बघा आता 3 पुड्या आपण आता टाकलेल्या आहेत. परत आता आपण भांबुर्ड्याचा पाला टाकणार त्यामध्ये. असे आपण वर जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत असेच आपण थर करत येणार आहे एकावर एक. सगळ्या भाज्या, चिकन, अंडी आणि परत भांबुर्ड्याचा पाला असं सगळे थर करत आपण पूर्ण मडकं पूर्ण भरणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ बघा. तुम्हाला सगळं समजून जाईल की पोपटी कशी तयार केली जाते ती. व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा. तर बघा तर मंडळी बघा आता आम्ही मडकं कसं भरतो ते. जर कोणाला माहिती नसेल पोपटी कशी करतात तर ही व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा. तुम्हाला सगळं समजून जाईल की पोपटी कशी तयार केली जाते. आणि जर तुम्हाला तुमच्या मित्रांना किंवा घरातल्यांना माहिती नसेल पोपटी कशी तयार करतात तर ही व्हिडिओ त्यांना नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना पण पोपटीचा आनंद घेता येईल. कारण आता आपला थंडीचा महिना चालू झालेला आहे त्यामुळे त्यांना पण समजतात की पोपटी नेमका प्रकार काय असतो तो. तर व्हिडिओ नक्की त्यांना शेअर करा. तर बघा आमचा आता पोपटीचा मडका तर भरतच आलं आहे. थोडंसंच आता पुढे राहिलेल्या आहेत चिकनच्या आणि आता आपल्याला मेन वरती टाकायची ती अंडी. तर हे सगळं भरून झालं की आपल्याला आता मधी म्हणजे एकदम पण मधी नाही थोडंसं वरती आता आपल्याला चिकन सगळे थर चिकनचे झाले की आपण भांबुर्ड्याचा पाला टाकणार आणि त्यावर परत आपण भाज्या टाकणार त्या दोन्ही पण उरलेल्या. त्याच्यावर मीठ टाकून झालं की आपलं परत आपण आता ती अंडी आणलेली आहेत ती 4-5 अंडी आहेत ती आपण ते अंडी त्याच्यात टाकणार. तर मंडळी आता आपलं मडकं भरत आलं आहे वरपर्यंत. तर तुम्ही आता बघा पुडी कशा प्रकारे बांधली आहे ती. तर हे बघा अशा प्रकारे बांधलेली आहे ती पुडी. त्यामध्ये चिकन बांधलेलं आहे. तर आता हे जेव्हा मडकं पूर्ण भरून याच्यात ठेवतील कशात आगीमध्ये आपण ठेवणार आहे उपडी तेव्हा हे चिकन शिजणार मस्तपैकी वाफेवर. आणि आता आपण त्यामध्ये अंडी टाकणार आहे मडक्यामध्ये. तर बघू शकता आता तुम्ही. ते बघा मीठ टाकलेलं आहे जाडं मीठ. आणि आता अंडी टाकू आता आपण त्याच्यात. हे पहिलं अंडं ठेवलं आहे. ही 2-3 अंडी एका थरात टाकणार आणि त्याच्यावर मग दुसरी अंडी असं असे थर करत जायचे. आणि आम्ही यामध्ये भांबुर्ड्याचाच पाला वापरतो कारण दुसरा पाला कुठचा वापरतात तो आम्हाला माहिती नाही. पण सगळेजण हा भांबुर्ड्याचाच पाला वापरतात. तर बघू शकता आपण 4 अंडी यामध्ये टाकलेली आहेत आणि आता त्याच्यामध्ये परत आपण चिकन पानामध्ये बांधलेलं आहे त्या पुढे आता आपण ह्याच्यात टाकतो आहे. आणि एकदम दाबून बांधायचं ते म्हणजे
सैल लूज राहिलं नाही पाहिजे, कारण त्यामध्ये जी वाफ तयार होणार आहे ती अशीच गेली नाही पाहिजे. वाफ त्या सगळ्या ह्यांना लागली पाहिजे, त्या पाण्यात भाजलेल्या चिकनला पण आणि अंडी बिंडीला टाकले त्याला सगळ्यांना. तर बघू शकता सगळे आपले मंडळी बसलेले आहेत, कारण सगळेजण पोपटी बघतात. कारण आम्ही पहिल्यांदाच केली आहे पोपटी, कारण माझ्या मामाला माहिती होतं कशी करतात ती. तर आम्ही सगळे ती पोपटीकडेच आमचं लक्ष आहे, कसं काय भरतात ते. तर आता आपली पोपटीचं चिकन सगळं भरून झालेलं आहे. आता आपल्याला ही जे मटार आणि फरसबी काय राहिली आहे ती आता आपल्याला वर सगळं टाकायचं आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा. आपला व्हिडिओ हा मोठा होणार आहे, पण जर तुम्हाला पोपटी कशी करायची माहिती करून घ्यायची असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागणार आहे. तर बघा तुम्ही पुढे आम्ही काय काय करतो ते. आग कशी आम्ही लावणार ते आता तुम्ही बघा. जाडं मीठ टाकलेलं आहे परत, आणि आपलं बारीक मीठ टाकून यामध्ये उपयोग नाही, कारण ते वितळलं गेलं पाहिजे चांगलं. त्यामुळे जाडं मीठच यामध्ये आम्ही वापरतो. आमचा काही मडका अजून भरून काय होत नाही, कारण मोठं मडका आहे. शेवटचे 2 पुड्या राहिल्यात आता. तर बघा आता मडकं कसं भरलं आहे ते. आता शेवटचे 2 अंडी आहेत वाटतं, की एकच आहे वाटतं. अंडं ते आता आम्ही याच्यात ठेवतोय. शेवटची 2 अंडी आहेत ती आता टाकलेली आहेत. त्याच्या बाजूने आता भाजी टाकणार सगळी ती मटार आणि फरसबी, आणि त्यावर जाडं मीठ. तर ही आमची इथे सिक्रेट जागा आहे, त्याला आम्ही फार्म हाऊस बोलतो. तर मंडळी कधी पण आम्हाला पार्टी करायची असेल तर आम्ही इथेच येतो आमच्या फार्म हाऊसला. तर आता आपलं मडकं भरून होत आहे, म्हणजे जरासंच राहिलं. आता जेवढं काय आपलं उरलं आहे भाजी ते आता त्याच्यात टाकणार, आणि मीठ मारून झालं की आपलं मडकं रेडी झालं. पूर्ण पोपटी आपली रेडी झाली शिजवण्यासाठी. तर बघा आता तुम्ही पुढे. सगळे आता आपले मटार भरून घेतोय मामा. तर बघू शकता आपलं आता सगळ्या भाज्या प्लस अंडी, चिकनचे 2 हे राहिलेले आहेत वाटतं, ते आता वरती आपण टाकू. 2 पुढे राहिलेल्या आहेत, 2 की 1 आता आपण त्याच्यात टाकणार आहे. व्हिडिओ बघताना तुम्हाला जर आनंद होत असेल तर नक्की कमेंट करून सांगा, कारण कमेंट करायला कुठे पैसे द्यावे लागत नाहीत, लाईक करायला पण कुठे काय पैसे द्यायला लागत नाहीत, ते सगळं फ्रीज असतं. तर बघू शकता आपलं आता लास्ट स्टेप. तर आपण पूर्ण सगळं दाबून भरणार आहे, कारण वाफ ही आतल्या आत तयार झाली पाहिजे त्या पानांपासून. जरा जरी लूज झालं तर आपलं आतलं चिकन आणि अंडी अजिबात शिजणार नाही. आपल्याला पाला थोडा कमी पडलेला आहे. आता इथे जवळ पाला असेल तर आम्ही काढणार आहे, आणि तो त्यावर लावून मग आपण हे जे मडकं आहे पोपटी त्याला आपण आता आग लावणार आहे. म्हणजे मोठा आपण आता होम करणार आहे, होम. कारण होम केल्याशिवाय ते हे होणार नाही, शिजणार नाही. मोठा होम करायला लागणार यासाठी. आता आपण सगळं टाकून त्यावर जाडं मीठ टाकलेलं आहे. आता आपल्याला पालाच कमी पडला आहे, आणि केळीचं पान तर आपण वर लावू शकत नाही, कारण त्यामुळे आपली वाफ तयार नाही होणार. तरी पण आता आपण चुरगाळा करून टाकतोय, कारण पॅकिंगसाठी टाकतोय साईडली. आमचा रस्सा तयार होतोय.
इकडे आमचं पोपटीचं काम चालू आहे. तो तिखट नाही तो पोपटी आमचे भरून झाले तिथे. आणि तो फक्त कलर. आम्ही आता रस्सा केलाय माशांचा. हा काय ते हा बोल काय काढू. पहिली मच्छी परवा आणली होती पहिल्यांदा आपण जेवलो होती. मोठी ना मोठी मोठी वीस होते ना सुरमई सारखे. मी त्या बापूला किती दिवस सांगितलं बोललं खरबे भेटलं तर मला दे कधीतरी. खरब्याच्या बाजूला कसं आहे माहिती आहे, मिळत नाही. थोडं खारं पाणी व्हायला पाहिजे आणि अजून महिना 2 महिना झाला. तर मंडळी आपल्याला आता पाला काय भेटला नाही, मग आपण आता केळीच्या पाण्यानेच पूर्ण पॅक करून घेतोय मडकं आपलं. तर बघा तुम्ही आता आम्ही त्याला आग लावायला घेऊन जाणार आहे. आग लावायला म्हणजे ते त्याला साईडने आग लावणार आहे आम्ही, कारण आतलं सगळं शिजलं पाहिजे त्यासाठी आम्ही आग लावणार आता त्याला. तर आता आम्ही मडकं घेऊन चाललो आहे आग लावायच्या ठिकाणी. तर बघा तुम्ही आता व्हिडिओ. सगळं आम्ही जमा केलेलं आहे लाकडं आणि गवत. तर बघू शकता मडकं आता आपण अशी लाकडं ठेवायची, त्याच्या खाली त्याच्यावर असं गवत ठेवायचं आणि त्याच्यावर उपडी आपलं मडकं राहणार आहे. मडकं पडू नये त्यासाठी आपण साईडने असं गवत लावणार आहे. तर बघा आपण मडकं कसं ठेवतोय ते, तर याच्यावर आपण मडकं ठेवणार आहे. तर हे मडकं आपल्याला उपडी ठेवायचं आहे अशा प्रकारे. बघा तुम्ही असं ठेवलं की आपण त्याला आता साईडने आग लावणार आहे, होम करणार आहे साईडने त्याच्या, कारण त्याला आगीमुळे आत वाफ तयार होणार मडक्यामध्ये आणि आतमध्ये आपण जेवढं काय ठेवलेलं आहे चिकन आणि अंडी हे सगळ्या भाज्या त्या सगळ्या आत शिजणार. तर पहिला आणि आता आपली पोपटी बनत आहे आपण बघू शकता. लाकडं लावून घेणार आहे. हेलो गाईज. हेलो गाईज. हाय. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तर मंडळी अशा प्रकारे साईडने मडक्याच्या लाकडं लावून घ्यायची. बघा आता कशी लाकडं लावून घेतोय ते आम्ही. जेवढी लाकडं सुकी असतील तेवढी आग लवकर लागते. तर तुम्ही जेवढी सुकी लाकडं तुम्हाला भेटतील तेवढी तुम्ही मडक्याच्या बाजूने लावून घ्या. आणि साईडने आम्ही आता असं थोडं गवत लावणार, साईडने मग आग लावणार त्याला. तर बघा तुम्ही पुढे व्हिडिओ. सगळीकडनं आम्ही आता लाकडं जमा करून आणलेली आहेत, कारण आमच्या पार्टीचं काय नियोजन नसतं, आम्ही डायरेक्ट पार्टी करून टाकतो आमच्या मनात आलं की. तर बघा आता साईडने असं गवत लावून घ्यायचं. अजून आता आम्ही गवत आणून घेतो. साईडने पुरं होम जसा करतात तसं साईडने आम्ही गवत लावून घेतलं आहे. दिसत नसेल कारण आग लावल्यावर तुम्हाला सगळं दिसेल कसं काय केलं होतं ते. तर बघा आता आम्ही त्या पोपटीला होम जेवढं गवत बिवत टाकलं होतं त्याला आता आम्ही आग लावलेली आहे. सगळं जळत आहे. आता मोठा होम होणार आहे. मी पण तेच बोलणार होतो. इथेच थांबायचं की खाली पण जायचं? हा जाऊया ना. खाली येतं आता जेवण करायचं. काय रे माझी गाडी खाली राहिली. गवत लागेल. मग ते इथेच थांबायचं की खाली पण? चावी हरवली गाडी बँकेजवळ. आणा ना गवत. गाडी दाखवा तिथून
पुढे आहे बस सगळं तिकडे. तिथे आहे बघ पाय तेवढं घेऊन ये. बाहेर आहे तिकडे असा कसा काय पडला चावी मारायची तेच केला वरती मारायला वरती मारा खाली मंडळी बघू शकता आता आम्ही पोपटीच्या मडकाचा बाहेर काढताय. मी घेतो. बघा आता आम्ही त्यातमध्ये जबरदस्ती दिलेला आणि एका पानावर काढून घेणार आहे. मग सगळेजण खायला येतील त्याच्यात. गरम झालं तर थांब. ते खाणारे आणले बघा आमचं एक मोठा थांब तो टावेल द्या आता हे पुष्पी आधी मग इथे टावेल ते पण आहे ना. मना डोक्याला जाते रे तो करतो बघ ना दुकान पुढचं म्हणून झालं सुंदर एक बास होईल ते पण एक असा हातात धर हा आणि खाली करायसाठी आम्ही थांबवून ठेवला. हो सांगितलं माणूस ठेवला होता एक माझा इथे. वाफ याला हातावर बघा हाताला गुंडाळ ना तो हाताला गुंडा सर्वांनी मोबाईलची बॅटरी चालू करा. मी धरू काय वाफ हातावर आली नाही पाहिजे असं गुंडाळून घे मोबाईलचे. पोपटी पलटी मारतोय आता आम्ही. तू काय करायला इथे उपडा कर उपडा कर उपडा कर अजून मागे गे शंभू कर आणि होतं ते असं हलवत आहे व्यवस्थित पकड मध्ये दोन्ही बाजूला नरका सुद्धा मुंडका डला असं पडत घे तसं टावेल पण ना तापला असेल तो. आपला शिजलं ते बसवलाय ना जाम फिट झालेलं आहे ते. हॅलो शेड्यापर्यंत जाऊन आले ते पाला शोधून आणि पाला ह्याच्या घराजवळ हवा आणि पाला इथे बागेत येतो गरम झालाय वे तापलाय तिथे. गरम आहे मडका गरम झालं. कधी पडणार काय रे कधी पडणार. आता पुढ्या काय पुड्यांमध्ये चिकन आहे. वाव पुढे घेऊन पळतो. अंडा आला सगळा आला पंडा माझ्याकडे चांगली आता पावर पूर्ण गरम खोल ना हा पाण्यात भिजला ना तापलेला पाण्यात भिजला आता ठीक आहे. कडा आता मामा सुटल्यावर वाघ झालाय. मगाशी काय होत नव्हतं. गरम होते अंडा फुटला फुटू दे त्याचा काय शिजला तो अंडा 4 तुकडे होऊन देत हा थांब जरा थांब हे घे एक साईडला तो घे पूर्ण एक साईडला हा घे. ओला झाला तो ओला झाला ना त्यामुळे तापलाय तो गरम पाण्यात भिजला. काय काड्याक एक पुटकी घेतली बाद झाली मला लय वय. ते अंडा फुटलं तू दे रे गब्बस ना पोळी होऊन देते गब्बस फोट
घ्या हॅलो 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 चल आला चल हॅलो एक जोरा मडका फोडून टाकू आपण मडका मटार मटार ते मडका भरपूर आहे भरपूर चिकन आहे जबरदस्त आहे मेरे एक नंबर मटार मटारच का तू रांडीच्या मी हे खातो मीठ पण लागलंय मस्त. अरे एक नंबर गाणं आहे मटार दाखव. मटार ते मला याच्यात हे टाकायला आवडतं मटण आणि मटार होय मस्त लागला. जरा गरम आहे तू थंडीत आपला काम करणार लोकांना अंडाचा विषय असा हे घे आणि गप बस तिथे घरी चिकन पण आहे आतमध्ये. तिथलं आहे चिकन ही बघ फोड पडली संपलं 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 चल घरी चिकन आहे. तिथलं ना आम्ही टेस्ट बघतो मी. तिथलं ना मोठली घ्या मोठली घ्या मोठला माझा घर जळत ते पण पडलं. सागर ये सागर सागर हे सागर एक नंबर लागतोय ना. मटार ना गणपतला तिकडे लांब आहे मग ना भेटला अंडा दे अंडा धुवून दे नाही मी फोडून घे ना अंडा अंडा चांगला आहे ते घे रे अंडा दे त्याला कुठे अंडा अजिबात ते झालेलं नाही दोन दोन हे दोरा सोड. ते घे पाण्यावरच घे डायरेक्ट खा दे यातलं. शिजलं ना तिथलं एक नंबर कडक ना. हे काय मोठले असे घ्यायचे ते भातावर नाही खायचा लवकर काढलं ते अरे हे सुनिया ते नाही मटार खाऊया आपण. भातावर नाही खायचा भातावर नाही खायचा दिलं ते भात ने मच्छी वेगळा अजून जरा ठेवायला पाहिजे. हे फोड. अरे जा रे शेत जमत नाही म्हणजे हे असंच खायचं अंडा नाही शिजला तू नाही सगळं नाही मध्ये मध्ये अरे ते अजून हे खोल. कच्चा आहे की काय कच्च थोडं ना बरोबर अजून अजून जर वापर राहिला असतं ना तर बराच वेळ गेला चिकन 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 65. म्हणजे कोंबडी की नेट हे वेदांत. खाली बसून काय ना त्याला पुढी ठेवूया पण हे असंच खायचं पण भातावर खाय. पक्याला दे नाही पक्याला एक पुडी बघ ना त्यात तुला घे भाताबरोबर खाऊया पुढी पक्याला दे हे खोल ना. नाही रे हे खोल. अंडी हे खोल. हे अरे ह्याच्या ना खा येड्या खोलून काय होतंय असं काय हो. तर मंडळी पोपटीतलं सगळं खाऊन झालेलं आहे आणि आता आम्ही बसलोय सर्वजण जेवायला. तर तुम्ही पण या जेवायला आणि व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि लवकर भेटू नवीन व्हिडिओमध्ये. चला टाटा.